काळजी घे हा शब्द काळजातून निघतो, आपल्या परक्याची जाणीव करून देतो. काळजी घे या शब्दातच आपलेपणा दरवळतो. लॉटरी फक्त पैशाची नसते, तर योग्य जोडीदार मिळणं पण कोणत्याही लॉटरीपेक्षा कमी नसतं. नमस्कार मंडळी, मी छाया. आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आणखीन एका व्हिडिओची मी मस्त अशी सुरुवात केलेली संध्याकाळी. तर आता 4-4:30 वाजलेत, तर व्हिडिओची सुरुवात केली मी. तर आज त्रिपुरारी पौर्णिमा आहे ना, तर तुम्हाला सर्वांना त्रिपुरारी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तर वाती जाळायच्या असतात ना, तर फौजी साहेबांनी बाजारात चाललोत म्हणलं पूजेचं थोडं सामान पण घेऊन येवा, फुलं आणायचेत आणि महादेवाची पूजा पण करायची असते ना आज. तर पांढरे फुलं पण नाही येतं, तर पांढरे फुलं आणि वाती घेऊन येतो. तर बाजारात चाललो होता मी आता. तर चला आधी पहिलं बाजारातून घेऊन येतो, म्हणजे लवकर आपलं पूजा पण झाली पाहिजे ना वेळेमध्ये. तर फौजी साहेबांनी निघलो आता बाजारामध्ये. चला, तर फौजी साहेबांनी निघलं. चला, फौजी साहेबांना एकदा निघलं ना खूप घाई गडबड असते त्यांची. चल 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 करते सारखंच नुसतं. चला चला, गेट नाही लावलं, गेट लावते. थांबा, येऊ द्या मला. तर हे बघा, काल सारवलं होतं ना, आणि कालचीच रांगोळी मी ठेवली. एकदम व्यवस्थित आहे सारवल्याच्यावर. रांगोळी ती पुसली पण नाही ना, छान आहे. त्याच्यामुळे मी आज रांगोळी पण नाही काढली, कालचीच आहे. चला, यांची ठोय चालू होती. चला फौजी साहेबांना मोठी गाडी आणि बुलेटच जमती, दुसरी गाडी चालतच नाहीये. तर 16 नोव्हेंबर रोजी म्हणजे उद्या शनिवारी आमच्या लग्नाला 21 वर्ष पूर्ण होता येते. आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे उद्या शनिवारी, मॅरेज ॲनिव्हर्सरी आहे. तर त्याच्यामुळं फौजी साहेबांनी दुपारी मला मस्त साडी आणली. तर ती तुम्हाला दाखवायचं लक्षातच नाही मला. फौजी साहेबांनी खूप घाई गडबड केली बाजारात यायला. मी तशीच घेतली आणि पिको फॉलला साडी टाकली, ब्लाऊज पण शिवायला टाकला आहे. आणि त्यानंतर मला समजलं घरी आलं की मी तुम्हाला साडी दाखवलीच नाही. तर हा व्हिडिओ आहे शुक्रवारचा, आणि शनिवारी म्हणजे उद्या आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे ना, तर उद्याच हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल. तर साडी आता पिको फॉल करून आल्यानंतरच मी तुम्हाला दाखवन. तर तुळशीचे लग्न आजच्या दिवस चालू आहेत ना 15 तारखेपर्यंत. तर हे पहा, तुळशीच्या लग्नासाठी हे ऊसाचे वाढे, कवठ, हे सगळं वाटा असे विकायला येतात ना रोडच्या कडेला इथं आमच्या इथं. तर फौजी साहेबांनी तिथूनच मला घेऊन आले तर तुळशीच्या लग्नासाठी. आम्ही तर कशासाठी आलो आहे आता, आम्हाला त्रिपुरवात जाळायच्यात ना, तर त्रिपुरारी पौर्णिमा आहे ना आज, त्यामुळं तर त्रिपुरवात घ्यायला आलो होतो. आणि महादेवांची पूजा करायची ना, तर पांढरे फुलं घ्यायचे होते मला. तर पांढरे फुलं पण घेतली इथं आणि त्रिपुरवात पण घेतली. तर आमच्या इथं असं तुळशीचं लग्न लावायचं म्हणलं किंवा कुठलेही असं सणवार असलं ना, ते असं इथं बाजारामध्ये विकायला येतं. ओटीचं सामान, विड्याचं सामान, मणी मंगळसूत्र, हे सगळं असं एका ठिकाणीच आपल्याला मिळून जातं. तर फौजी साहेबांनी पण इथूनच आणलं होतं. तर आम्ही वाती वगैरे घेतल्या आणि तिथून निघलो. फौजी साहेब बोलले की मला सेतूमध्ये थोडंसं काम आहे, चल. मग आम्ही सेतूमध्ये गेलो तर सेतू बंद होतं. मग येताना फौजी साहेब काय बोलले, आपण सोडा पिऊ. तर त्यांना असं सोडा खूप आवडतो ना, तर त्यांनी पण मग जबरदस्ती मला प्यायला लावला. मग आम्ही सोडा घेतला. अच्छा, असं आहे का? बरं, त्याला काय लागतं? PPO नंबर लागतो का? बरं, ठीक आहे, चालतं. ओके. आणि भाजीपाला घ्यावं म्हणलं थोडंसं, कारण आता थंडी चालू आहे ना, थंडीमध्ये छान फ्रेश भाजीपाला यायला लागला, हिरवा भाजीपाला. मेथीची भाजी, कोथिंबीर तर खूप छान यायला लागली बाजारात आता. तर सध्या आता इलेक्शनचा गोंधळ चालू आहे ना, त्यामुळे सगळीकडे असे भोंगे वाजत आहेत बाजारामध्ये. इतका आवाज येतोय, त्याच्यामुळे मी आवाज म्यूट केलाय, त्यामुळे मी ओव्हर व्हॉइस करते. तर भाजीपाला घेतला आणि फौजी साहेब बोलले जाता जाता आपण केक बुक करून जाऊ, कारण केकची ऑर्डर आदल्या दिवशी द्यावा लागते. अचानक घ्यायला आलो, केक अवेलेबल नसतो. तो आदल्या दिवशी ऑर्डर दिली की दुसऱ्या दिवशी तो केक मिळून जातो. मग कोणता गुड मॉर्निंग आहे विचार ना. तर भैया बोलतो, मी पण आत्ताच झोपेतून उठले, माझी पण मॉर्निंग आत्ताच झाली. दादा ऐक ना, चांगला कोणता वाटेल बरं, सांग ना राव.
ॲनिव्हर्सरी ना आमची भाऊ. ॲनिव्हर्सरीसाठी. तर माझं लक्ष गेलं हस्तानी बुद्ध कुबेरांच्या मूर्तीवर. तर किती छान मूर्ती तुम्ही बघू शकता, किती आकर्षक आहे. तर मला खूप आवडली. तर असं आपल्या घरात ठेवलेले सुद्धा खूप चांगलं असतं. तर मला सुद्धा मिळाली तर मी नक्कीच घेऊन येणार आहे माझ्या घरामध्ये ठेवायला. तर ग्लासात एक लिंबू दिसते, तर त्याविषयी सुद्धा मी त्या भैयाला विचारलं, तर तो भैया काय बोलतोय बघा. भैया हे पाण्यात लिंबू का ठेवले मला सांगा आता. सांग ना. ते निगेटिव्हिटीसाठी जर खाली गेलं ते हा. मग तिथे निगेटिव्हिटी असते. त्याच्यावरती तरंगलं तर मग ती पॉझिटिव्ह एनर्जी. अरे वा, चांगली माहिती मिळाली मला. तर ही एक माहिती मिळाली मला. ते लिंबू पाण्यामध्ये ठेवलं ना तर ते वरती तरंगलं ना तर पॉझिटिव्ह एनर्जी असते आपल्या घरामध्ये, आणि पाण्यामध्ये बुडालं ना ते तर निगेटिव्ह एनर्जी असते असं म्हणतात. तर त्या भैयाने सांगितलं मला, तर मी सुद्धा ट्राय करून बघन. आणि एका काचेच्या वाटीमध्ये तुम्ही बघू शकता किती मोठा फिटकरीचा खडा आहे. फिटकरी म्हणजे तुरटी असते ना, तर तुरटीचा खडा आहे. तर ते सुद्धा खूप चांगलं असतं आपल्या घरामध्ये ठेवलेलं. चला बुक करून. चला. तर फौजी साहेबांनी केक इथं बुक केलाय. ॲनिव्हर्सरी उद्या. हो का? ॲनिव्हर्सरी उद्या म्हणतात, आपलं लग्न आहे परत. माहिती ना? काय तर फौजी साहेब मला आता काय म्हणतात, 17 वर्ष फौजमध्येच होतो लग्न झाल्यापासून. कधी ॲनिव्हर्सरीला नाही, कधी तुझ्या बड्डेला नाही, कधी माझ्या बड्डेला नाही, मुलांच्या सुद्धा नाही, तिकडंच होतो. आणि इथं आल्यावर मला मस्त एन्जॉय करायचं आहे, आयुष्याचा आनंद घ्यायचा आहे. तर त्यांचं असं आहे, आता रिटायर आल्यापासून ते मस्त एन्जॉय करतात. आता इकडे बघा, सगळा येड्या बाबळीचं जंगल आहे, आणि येड्या बाबळीच्या जंगलामध्ये आम्ही दोघं राजा राणीचा महल आहे. हे आपले घोरपडे साहेब. काका आले फिरून आणि मस्त बसलेत. हा. अच्छा. हा. तर 15 तारीख आज शेवटचा दिवस ना तुळशीचे लग्न लावायचा. तर लोक तुळशीचे लग्न लावतात ना, इतके फटाके फुटू राहिलेत ना, जसं काय दिवाळी आहे आज. तर खूप छान वाटतंय. तर आज त्रिपुरारी पौर्णिमा पण आहे ना, तर माझी पूजा, त्यानंतर बाहेर पण दिवे लावा म्हणलं भरपूर सारे. तर आजचे दिवस दिवे लावले की मग सगळे दिवे घासून ठेवता येतील. तर तुळशीच्या लग्नाच्या दिवशी परवा दिवशी रांगोळी काढलेली हळदीवर तुम्ही बघू शकता. अजिबात ती पुसली नाही. असं हळदीवर रांगोळी काढली ना खूप छान राहते. तर मी रोजची रोज रांगोळी काढत असते, पण ती कोपऱ्यात होती, पुसली गेलीच नाही आणि छान राहिली. आणि मला वेळ पण मिळाला नाही. तुळशीचं लग्न लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी काल इतकं आवरायचं होतं ना, सगळं पूजेची उत्तरपूजा म्हणजे उत्तरपूजा करायची होती, आवरावर करायची होती. आणि दिवाळीचं इतकं तेलकट तुलकट झालंय ना किचन माझं, तर हळूहळू माझं घर पण आवरायचं काम चालू आहे ना, त्यामुळं पोर्चमध्ये रांगोळी काढलीच नाही मी, चांगली होती तशीच ठेवली. काल फक्त इथं मी बाहेर सारून घेतलं होतं, सगळं साडा मारून घेतलं, सारून घेतलं आणि रांगोळी काढली होती. तर कालचीच बाहेर रांगोळी ती पण छान होती. तर आज मी रांगोळ्याच काढल्या नाही अजिबात, फक्त उंबरठ्यात मी देवीचे पाऊल काढले होते आणि देवाजवळ रांगोळी काढली होती छोटीशी. आणि बाहेर सगळीकडं आता दिवे लावून घेते दिवाळी सारखे आजच्या दिवस. आणि देवदिवाळीला टाईम आहे अजून. तर फटाके फुटू राहिले तुम्ही बघू शकता. तुळशीचे लग्न लावतात ना संध्याकाळी लोक, त्यामुळं हे फटाके फुटू राहिले. आणि चंद्रदेवता पण असे वरती आलेत भरपूर. तर आतमध्ये माझी पूजेची पण भरपूर तयारी झालेली, म्हणजे रोजची देवपूजा तर ती संध्याकाळची पण झालेली, सकाळची पण झालेली. फक्त मला ज्या वाती आहेत ना त्या जाळायच्यात, बाकी सगळी पूजा झालेली आहे. आणि महादेवांना अभिषेक घालायचं राहिलेलं आहे फक्त. तर महादेवांना त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी अभिषेक घातला तरी पण चालतो. त्यामुळं म्हटलं आता अभिषेक घालते मी आणि वाती जाळवते फक्त. बाहेर एकदा आता प्रदोष काळ जस्ट झालाच आहे, तर दिवे लावून घ्यावं म्हणलं आधी. तर वातावरण थोडंसं असं ढगाळ होतंय. चंद्रावरती थोडंसं आभाळ येतंय जाते, तर एकदम क्लिअर झाला होता चंद्र. म्हणलं 1-2 फोटो काढावा, तर मी 1-2 फोटो काढले आणि लगेच घरामध्ये आले. तर तुम्ही बघू शकता पूजेची एकदम तयारी मी करून ठेवली होती. सगळं पंचामृत, पाणी वगैरे सगळं जवळ घेऊन ठेवलं होतं. मला फक्त महादेवांना अभिषेक घालायचा होता आणि त्रिपुरवात जाळायची होती. आता हे अशी तयारी करून घेतली होती मी आधीच सगळी पूजेची. आता ह्या ज्या 750 वाती आहेत ना, तर यांना आधी तुपामध्ये भिजवायचं असतं थोडा वेळ आणि त्यानंतर त्या प्रज्वलित करायच्या असतात. तर यांना मी थोडंसं तुपात भिजवून ठेवते. त्यानंतर गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा आहे, त्यानंतर महादेवांना पण अभिषेक घालायचा आहे, पूजा करायची आणि त्यानंतर मग ह्या वाती प्रज्वलित करायच्या. तर आता हे तूप थोडंसं गरम करून घेतल्याशिवाय त्या वाती काय भिजणार नाही आहेत.
त्यामुळं तूप थोडंसं गरम करून घेते आणि वाती भिजवते तुपामध्ये. तर माझ्याकडं हवनकुंड वगैरे नाही आहे, त्यामुळं मी पाठीमागच्या वर्षी जो दीपदानासाठी मोठा मातीचा दिवा आणला होता ना, तर त्याच्यामध्येच पाठीमागच्या वर्षी पण मी ह्या वाती लावल्या होत्या आणि ह्या वर्षी पण त्याच्यातच लावणार आहे. ह्या वर्षी दीपदानासाठी मी मातीचा दुसरा दिवा आणला होता, पण तो याच्यापेक्षा थोडासा छोटा आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये ह्या वाती काही मारणार नाही आहेत. पण आता ह्या तुपामध्ये भिजल्यात ना, त्यामुळे त्या दाबल्या गेल्यात खाली आता. तर असं तुपामध्ये भिजायच्या आधी खूप मोठा गुच्छ असतो याचा. तर असं तुपामध्ये भिजवते मी आता, म्हणजे चांगले भिजले ना तुपामध्ये ज्या सगळ्या अशा मस्त, म्हणजे काय होतं सगळ्या वाती व्यवस्थित लागल्या जातात. तर आता ह्या तुपाने भिजवल्यानंतर त्या मी म्हणजे आपला भीमसनी कापूर आहे ना, त्याने लावणार या वाती. आता सर्वप्रथम गणपती बाप्पांचा मान असतो. गणपती बाप्पांचा अभिषेक झाल्यानंतर, त्यांची पूजा झाल्यानंतर महादेवांना अभिषेक घालायचा आहे. तर अभिषेक घालूपर्यंत मी तुम्हाला त्रिपुरारी पौर्णिमेचं महत्त्व अगदी थोडक्यात सांगते. त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे तिमिराकडून तेजाकडे घेऊन जाणारा, प्रकाशाची वाट दाखवणारा. तर त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी दीपदान करावे असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे. आणि बौद्ध धर्मात तर असं म्हणतात की कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तथागत बुद्धांचा एक पट्टशिष्य धम्मसेनापती सारिपुत्रचे परिनिर्वाण झाले होते. आपल्या हिंदू धर्माप्रमाणे त्रिपुरारी पौर्णिमेला शिवमंदिरात त्रिपुरवात लावली जाते. तसेच घरोघरी अंगणात देखील दिव्यांची आरास केली जाते. देशभरातील मंदिरात विविध दिवे लावले जातात. अनेक गडकिल्ल्यांवर त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दिवे लावले जातात. या दिवशी मंदिरं, घाट, गडकिल्ले दिव्यांनी सजवले जातात. अगदी रांगोळ्यासुद्धा दिव्यांच्या मदतीने काढल्या जातात. त्रिपुरारी पौर्णिमेला जो दिवा लावतात ना महादेवाच्या मंदिरामध्ये, तर त्यासाठी एक वेगळीच वात बनवली जाते, विशेष वात बनवली जाते. काही जण 105 वातींचा दिवा लावतात, तर काही जण 700 वातीचा दिवा लावतात, तर काही जण 750 वातीचा दिवा लावतात, काही जण 360-65 अशा वाती लावतात. तर आपल्या यथाशक्तीनुसार आपण वाती लावू शकतो. त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी त्रिपुरवात लावण्यामागचे कारण असं आहे, त्रिपुरासुराच्या वाईट वृत्तीचे दहन व्हावे, हा उद्देश आहे याच्या पाठीमागं. त्रिपुर पौर्णिमेला भगवान शिवशंकरांनी त्रिपुरासुराचा वध केला होता, म्हणूनच ते त्रिपुर आणि अरी म्हणून त्रिपुरारी या नावाने ओळखले जातात. पौराणिक कथेनुसार श्री विष्णूंनी याच दिवशी प्रथम अवतार धारण केला होता असे मानले जाते. मत्स्य अवतार हा विष्णूंच्या दशावतारांपैकी पहिला अवतार मानला जातो. या अवतारामध्ये भगवान विष्णूंनी माशाचे रूप घेतले होते. आणि असं पण म्हणतात की त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी शिव आणि विष्णूची भेट झाली होती आणि ही भेट एक महत्त्वाची भेट मानली जाते. कारण भगवान शिवशंकर विष्णूकडे जातात या दिवशी आणि सगळा कारभार विष्णूंकडे सोपवतात आणि कैलास पर्वतावरती तपस्येसाठी ते निघून जातात. त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूंची सहस्रे नावे घेऊन त्यांना बेलपत्र अर्पण करतात आणि महादेवांना रुद्र म्हणून त्यांना तुळशीपत्र अर्पण करतात. इतर वेळेस तर आपण महादेवांना तुळस अजिबात अर्पण करत नाही, महादेवांना तुळस चालत नाही आणि भगवान विष्णूंना तर आपल्या सगळ्यांनाच माहिती तुळशीपत्र वाहतात. पण त्रिपुरारी पौर्णिमा हा असा एकच दिवस आहे की या दिवशी भगवान शंकरांना तुळशीपत्र वाहतात आणि भगवान विष्णूंना बेलपत्र वाहतात. शास्त्रात चंद्र हा मनाचा कारग्रह मानला जातो. अशा वेळेस कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला अर्घ्य अर्पण करून मनाच्या शांतीसाठी प्रार्थना करतात. काही ठिकाणी या दिवशी चंद्राला पाण्याचा अर्घ देतात, तर काही ठिकाणी दुधाचा अर्घ देण्याची सुद्धा पद्धत आहे. काही जण या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणतात, तर काही कार्तिक पौर्णिमा सुद्धा म्हणतात. या दिवशी घरात, मंदिरात दिवे लावले जातात. तर दिवा लावणे म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाणे. यंदा त्रिपुरारी पौर्णिमेचा दिवा लावताना समाजातील वाईट प्रथा, परंपरा, विचार यांचा अंधकार दूर हो हीच देवाचरणी प्रार्थना. तर तुम्ही बघू शकता गणपती बाप्पांची पूजा झाली. गणपती बाप्पांना हळदी, कुंकू, अक्षदा, फुल वाहिलं, त्यांना विडा पण ठेवला, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवला आणि त्यानंतर महादेवांना मी अभिषेक पण घातला पाण्याने, पंचामृताने, पुन्हा पाण्याने. अभिषेक घालताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय किंवा ओम त्र्यंबकम यजामहेम सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वा रुक्मिणी वंदना मृत्युमोक्षी यमामृता असं म्हणलं तरी पण चालतं तुम्हाला येत असेल तर, आणि नाहीतर मग साधं सिंपल ओम नमः शिवाय असं म्हणायचं. महादेवांना अभिषेक घातला, त्यांना बेलपत्र, पांढरं फूल, अक्षदा वाहिल्या, 3 टाळ्या पण वाजवायच्या असतात आणि नमस्कार केला महादेवांना. तर रुद्राक्षाची माळ आहे माझ्याकडं, तर ती सुद्धा मी ताटामध्ये ठेवलेली आहे.
तर अशा प्रकारे अगदी साधी सोपी पूजा असती त्रिपुरारी पौर्णिमेची. महत्त्वाचं म्हणजे महादेवांची पूजा करायची असते. महादेवांनी त्रिपुरासुराचा वध केला होता ना या दिवशी, त्यामुळं महादेवांची पूजा करायची असते. आणि महादेवांची आणि भगवान विष्णूंची भेट झाली होती ना, तर त्यामुळं भगवान विष्णूंची, महालक्ष्मीची सुद्धा पूजा केली तरी पण चालतं. नाहीतर मग आपलं मनीभाव तिथं देव तर आहेच आहे. तर पूजा झाल्यानंतर मी सगळे बाकीचे दिवे प्रज्वलित करून घेते, कारण सगळीकडं आज दिवाळीसारखे दिवे लावायचे असतात ना, तर मी दिवे प्रज्वलित करून घेतले. आणि छोट्या छोट्या बोळक्यामध्ये मी दिवे असं बोळके आणले होते ना, त्याच्यामध्ये तुपाचे दिवे लावलेत, खूप छान वाटतं. तर मी जास्तीचे असे छोटे छोटे बोळके मला खूप आवडतात, मी जास्तीचे आणून ठेवलेले तर 2-3 असे पॅकेट. तर ते पण मी तिथं 2 लावलेत, बाकीचे तसेच ठेवलेत. बाकीच्या पूजेमध्ये मी 1-1, 2-2 असं वापरते. आणि त्यानंतर धुवून जरी वापरले ना स्वच्छ तरी पण चालतं. आता एका ताटामध्ये मी काय केलं, थोडेसे तांदूळ ठेवले. तांदळावरती ह्या मातीच्या दिव्याला आसन दिलं आहे हळदी-कुंकू वाहून. आणि ह्या वातीचा दिवा ठेवल्यानंतर जो भीमसेनी कापूर असतो ना, तर त्या कापराने त्या वाती प्रज्वलित केल्यात. तर महादेवांना कापूर आरतीसुद्धा करतात ना, तर कापूरसुद्धा जाळायचा असतो या दिवशी. तर भीमसेनी कापराने मी मस्त त्या वाती प्रज्वलित केल्यात आता. आणि त्याच्यावरती आता आपण जी छोटी पळी असते ना आपली देवाला अभिषेक घालायची, त्या पळीने आपण तुपाची आहुती देत राहायची. आणि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय किंवा ओम त्र्यंबकम यजामहेम सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वा रुक्मिणी वंदना मृत्योर्मोक्षी यमामृता स्वाहा असं म्हणलं तरी पण चालतं. आणि आपण आहुती देत राहायची. म्हणजे काय होतं, जी आपली घरातली निगेटिव्हिटी आहे किंवा काही बाधा असेल किंवा आपल्या जीवनातील अडीअडचणी असतील, काही असेल ते सगळं त्याच्यामध्ये भस्म होतं. तर याच्यासाठीच आपण हे म्हणजे त्रिपुरवात जाळायची असते. आता देवपूजा सगळं आवरल्यानंतर मी लागले स्वयंपाकाला. तर माझी पूजा वगैरे उरकूपर्यंत माझ्या भावाने मेथीची भाजी मस्त निसून ठेवली होती. तर 2 गाड्या मेथीची भाजी आणली होती ना मी, त्यांनी छान निसवली. तर सगळे काय बोलले, "आज खूप दिवस झालं मेथीची भाजीच नाही खाल्ली, मस्त कोरडी मेथीची भाजी कर." तर मी लागली मेथीची भाजी करायला. आणि संध्याकाळचं मी शक्यतो चपात्या वगैरे काहीच नाही करत. कधी बाजरीच्या भाकरी तर कधी ज्वारीच्या भाकरी असतात संध्याकाळी. चपात्या फक्त मी सकाळी करत असते. तर हे बघा, मेथीची भाजी कढईमध्ये मावत नव्हती आधी आणि त्यानंतर आता थोडं थोडं परतायला लागली ना ती, तर किती कमी झाली. तर आता मी पटपट स्वयंपाक करून घेते. मेथीची भाजी, ज्वारीच्या भाकरी आणि फौजी साहेबांना ड्युटीवर पण जायचं आहे ना, तर आता स्वयंपाक उरकून घेते. तर आजचा छोटासा व्हिडिओ मी इथं सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.